आजच्या अपडेटमध्ये आपण कृषी विभागाच्या एका महत्त्वाच्या आढावा बैठकीबद्दल माहिती घेणार आहोत। ही बैठक कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून राज्यातील विविध योजनांचा आणि हंगामाचा सविस्तर आढावा यामध्ये घेण्यात आला। या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्याच्या थकीत अनुदानाच्या वितरणाला अखेर सुरुवात झाली आहे। अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले निधी आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत, ज्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः कृषी यंत्रीकरण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी राखून ठेवण्यात आला होता। उपलब्ध असलेला निधी आता प्रत्यक्षात वितरित केला जात असून अजूनही काही शिल्लक रक्कम लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। याचबरोबर ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना अशा अनेक योजनांचे अनुदानही वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। या सर्व योजनांचा आढावा घेऊन निधी वेळेत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे। आणखी एक मोठा निर्णय म्हणजे राज्यात सुमारे 11,000 शेतकरी मित्र पदाची भरती होणार आहे। गाव पातळीवर कृषी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी ही पदे तयार करण्यात येत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन मिळेल आणि तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील। कर्जमाफीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून पुढील एका महिन्यात यावर अंतिम निर्णय घेतला जाईल। लवकरच मुख्यमंत्री याबाबत अधिकृत घोषणा करून शासन निर्णय जारी करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। एकंदरीत पाहता या बैठकीतून शेतकऱ्यासाठी सकारात्मक संकेत मिळाले आहेत। आता याच पद्धतीने पीक विमा आणि इतर प्रलंबित प्रश्नावरही लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्यासोबत राहा। भेटूया पुढील नवीन माहितीसह। धन्यवाद।